सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते धर्मवीर 2 चित्रपटाचे म्युझिक लॉन्च मोठ्या दिमाखात संपन्न झाले। कार्यक्रमात चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी माझा आनंद पुरस्काराने 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। धर्मवीर 2 चित्रपटाची गाणी सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली असून आता आम्हाला अडवू नका, सतेज पाटलांचं प्रशासनाला आव्हान। कोल्हापूरमध्ये झालेल्या विशालगडच्या दुर्दैवी घटनेनंतर सतेज पाटील यांनी प्रशासनाला आव्हान केले की आता आम्हाला अडवू नका। विशालगडवर घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीराजे यांनी या संदर्भात प्रशासनासोबत चर्चा करायला हवी होती असं ते म्हणाले। सोबतच उद्या मंगळवारी इंडिया आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी गजापूर आणि विशालगडवर जाणार आहेत। तेथील नुकसानग्रस्त कुटुंबांना भेटून मदतीचा हात देणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे। ज्या ज्या कुटुंबावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्यांना आमच्या वतीनं मदत आम्ही उद्या घेऊन जाणार आहोत। आम्ही सगळ्यांनी अगदी संघटना, दिलीप पवार साहेब येतात ते म्हटले आम्ही संघटना वर्गणी काढून पैसे देऊ, परंतु लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी, सरकार कधी मदत करेल काय करेल आम्हाला माहित नाही, त्यांची मदत कधी येईल काय येईल माहित नाही, परंतु आमची सामाजिक म्हणून नैतिक जबाबदारी आहे, ती मदत आम्ही उद्या निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत। अतिक्रमणाचा प्रश्न नवीन नाहीये, काय कारण कुणाचं नेमकं फेल्युअर आहे? इतकी वर्ष ऍडमिनिस्ट्रेशन फेल्युअर आहे। अतिक्रमणाच्या संदर्भात मागच्या वेळी देखील ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी तिथले विद्यमान आमदार त्यांनी काही भूमिका घेतली की या संदर्भात योग्य मार्ग कसा काढता येईल, हे विलेखोरींनी तिथं भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली। कोर्टामध्ये काही प्रकरण गेलेले आहेत, त्याच्या संदर्भात शासनानं काय केलं? वकील उपस्थित राहत नाही शासनाच्या वतीनं असं आम्हाला माहिती आहे। मग शासनाची भूमिका त्याच्या संदर्भात ती काय हे स्पष्ट दिसते। शिवप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझ्यावर गुन्हा दाखल करा, अशी संभाजीराजेंची पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी। संभाजीराजेंची आणि पोलिसांची काय चर्चा झाली ते बघूयात। पोलीस स्टेशनला सारखी येऊ नये असे मला वाटते, असं संभाजीराजे म्हणाले। ते म्हणाले, आमच्या स्वराज्याच्या लोकांनी दरोडे तर घातले नाहीत, शिवाजी महाराज की जय अशा घोषणा केल्या म्हणून जर कलम लावले असतील तर ठीक आहे। दाखल आहे की नाही अजून स्पष्ट केलं नाही, मात्र अनेक शिवभक्तांवर गुन्हे दाखल झाले, त्या संदर्भात काय भूमिका आहे, त्या संदर्भात काही बोलणं झालं आणि अनेक मुलांची धरपकड जी आहे त्याच्यामध्ये असणार आहे। मी त्यांना हेच सांगितलं की जे त्यांना तुम्ही जबाबदार ठरता तर त्याच्यापेक्षा पहिले जबाबदार मला धरा, माझ्यावर गुन्हा नोंद करा। राजे हिंदी में बता दीजिए। शाहू महाराजांनी देखील या सगळ्यावरती ही सगळी प्रसिद्धी पत्रक काढले शाहू महाराजांनी आणि हा जो काय प्रकार घडला त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, दुर्दैवी प्रकार आहे असं म्हटलेलं आहे। उद्या ते विशाळगडावरच्या पायथ्याची भेट देखील त्या पत्रकामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावायला पाहिजे होती असं सुद्धा उल्लेख आहे। त्याबाबतचं पत्र दिलं होतं, मात्र या सगळ्यावरती ताशेरे जे आहे ते प्रशासनाचं अपयश आहे असं म्हणलं। संभाजीराजे यांची भेट घडवून द्यायला पाहिजे होती, पण प्रशासनानं ती भेट घडवून दिली नाही, म्हणून हे सगळं घडले आणि यासाठी प्रशासनाला जबाबदार धरलं। छत्रपती शाहू महाराजांनी 2 भूमिका घेतल्या। एक भूमिका ते खासदार म्हणून सुद्धा घेत होते, खासदार म्हणून घेत होते, आणि एक भूमिका वडील म्हणून घेत होते। आणि हे घेत असताना त्याच्यात प्रामुख्याने 2 भूमिका जे मला दिसतात, तर मी स्वपत्र आत्ताच ओझरतं मी पाहिलं। त्यातली पहिली भूमिका ही आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की छत्रपती संभाजींची मीटिंग ही आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर ही मीटिंग लावावी। हे बरोबर आहे, हे काही चुकीचं नाही, कारण का त्या चर्चेत मी सुद्धा होतो, फोनवर आमची चर्चा झाली। मगाशी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हटलं की प्रोटोकॉलनी थोड्या गोष्टी मला बोलता येत नाहीत, त्यांच्याकडून आलाय म्हणून मी आता स्पष्टीकरण द्यायला मला काही हरकत नाही। छत्रपती शाहू महाराजांनी मला सांगितलं होतं
की आपण कोल्हापूरला मीटिंग घेऊ जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बरोबर आणि स्वतः ते खासदार म्हणून. तर मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की हा विषय इथं सुटू शकत नाही, कारण का जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही मांडायचं त्यांनी माझ्या पुढे मांडलेलं आहे आणि हा प्रश्न इथं सुटणार नाही. हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला, वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो. मग त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला. तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री, कारण का ते गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तिथं पाहिजे. आणि असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल, पण ती चर्चा झालेली नाही. हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचंय. मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मीटिंग झाली नाही. हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशेरे उडवले आहेत एकदम बरोबर आहेत, 1% सुद्धा चुकीचं काही नाही. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक होते आणि आक्रमक असताना जे काय तिथं घडलं त्याचं मी समर्थन करत नाही, किंबहुना मी निषेध करतो, असं सुद्धा काहीतरी म्हटलं असं मला वाटतं. तर मला आपल्याला सांगायचंय की ते माझे वडील आहेत, ते कोल्हापूरचे खासदार आहेत आणि ते महाराज आहेत आणि म्हणून महाराज हे सर्वांचे आहेत, ते माझे आहेत, कोल्हापूरचे आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत. आणि म्हणून महाराजांच्या नात्याने त्यांनी आपली भूमिका मांडली, ती भूमिका मी मनापासून ते स्वीकारतो. पण हे स्वीकारत असताना सुद्धा मला त्यांना विनंती करायची आहे, विनंती ही करायची आहे की माझी भूमिका काय होती खासदार म्हणून त्यांनी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारावे, मला आनंद वाटेल. दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, मी आक्रमक होतो आणि मला काहीच वाईट वाटत नाही, मी आक्रमक होतो, काहीच वाटत नाही. कारण का मी आक्रमक कशासाठी होतो? माझ्या स्वार्थासाठी मी आक्रमक होतो. ह्या विशाळगडाला, विशाळगड किल्ला हा या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं. या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं होतं. या विशाळगड किल्ल्याने स्वराज्याचं रक्षण केलं होतं. या विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्य होतं. याच विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे नातू, ताराराणींचे पुत्र, करवीर संस्थापिकांचे पुत्र शिवाजीराजे पहिले करवीरचे, त्यांचा राज्याभिषेक सोहळा तिथं झाला होता. अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी होती. आणि या विशाळगडसाठी मी जर आक्रमकपणा जर घेतला असेल तर मला गर्व आहे. कोल्हापूरच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाची बदनामी आम्ही शिवभक्त खपवून घेणार नाही, असं धनंजय जाधव म्हणाले. कोल्हापूरच्या राजकारणात आज मोठा गोंधळ उडाला होता. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी स्पष्ट केले की कोल्हापूरच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाची बदनामी आम्ही शिवभक्त खपवून घेणार नाहीत. जाधव यांनी आजचा हा दिवस इतिहासातील काळा दिवस असल्याचे सांगितले. संभाजी महाराज स्वतः पोलीस स्टेशनला आले आहेत. अनेक शिवभक्तांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संभाजी महाराजांनी सांगितले, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा. जवळपास 1.5 तास ही चर्चा चालू होती. माझ्यावर गुन्हा दाखल आहे का या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते. इतिहासातला काळा दिवस आज घडतोय का याची भीती शिवभक्त म्हणून आम्हाला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत. त्याचं कारण होतं की अनेक शिवभक्तांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये काही कार्यकर्ते होते नव्हते. याच बरोबरीने दुसरं कारण होतं, शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, ही छत्रपती संभाजीराजांची भूमिका होती. आणि तशा पद्धतीने विचारायला संभाजीराजे या ठिकाणी आले होते. जवळपास 1-1.5 तास ही सगळी चर्चा चालू आहे. संभाजीराजांचा प्रश्न असा आहे त्यांना
जर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करताय तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर गुन्हा दाखल आहे का याचं उत्तर द्या. या ठिकाणी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळं छत्रपती संभाजीराजेंनी स्वतःला या पोलीस स्टेशनमध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थांबवून घेतलेला आहे. जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते या ठिकाणावर बाहेर न पडण्याच्या बद्दल याची साशंकता आहे. परंतु हा काळा दिवस आहे, मी आपल्याला सांगतोय. त्याही पुढे जाऊन या पुरोगामित्वाच्या बुरखा जो या कोल्हापूरने पांघरलेला आहे तो पुरोगामित्वाचा आम्ही सन्मान करतो. परंतु विशाळगडावरती जर टोकाचं अतिक्रमण होत असेल आणि त्या ठिकाणी म्हणजे दहशतवादी कारवाया जर होत असतील आणि त्या ठिकाणी झालेल्या प्रक्रियेनंतर जर कोणतरी छत्रपती संभाजीराजेंविषयी वेगळी भूमिका घेत असेल, संभाजीराजेंवरती तिथले खासदार असतील, पालकमंत्री असतील, अनेक राजकीय नेते मंडळी जर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करणार असतील तर महाराष्ट्रातला शिवभक्त तुमच्या कोल्हापूरच्या राजकारणापायी हे खपवून घेणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध करू. महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद सरकारने निर्माण केला आहे, कारण त्यांना वाद चिघळवायचा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की आपल्या संतांनी आणि पूर्वजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे वर्षानुवर्ष ही वारी चालू आहे. वारीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही होत. कोण कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा हा भेदभाव न करता वारकरी प्रवास करतात. या वारीपासूनच सरकारच्या लोकांनी शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद सरकारने निर्माण केला आहे. त्यांनी मार्ग काढला असता वाद पेटवणारी लोक सरकारमध्येच बसली आहेत. आज माझा शेतकरी सुखावला पाहिजे अशी पांडुरंगाचरणी मी प्रार्थना केली. राहुल गांधी हे पंढरपूरला येणार होते, मात्र आता गर्दीमुळे शक्य होणार नाही. मात्र महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधी निश्चितच विठ्ठलांच्या चरणावर आशीर्वाद घ्यायला येतील, असं त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. तसंच वारकरी लोकांनी पायी यावे आणि व्हीआयपी लोकांनी गाड्या घेऊन यावे हे काही योग्य नाही. मी विलास देशमुखांचा शिष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. या वारीमध्ये येण्याची विनंती केलेली होती, ते बाहेर होते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. आता त्यांचं यायचं, पण आता या गर्दीमध्ये येणं त्याच्यामुळे उलटं वारीमध्येच सगळे प्रॉब्लेम होणार. पण ज्यावेळेस ते महाराष्ट्रात येतील त्यावेळेस पांडुरंगाच्या चरणी ते येतील, आशीर्वाद घेतील असं होईल. कारण की आत्ता येणं म्हणजे या गर्दीमध्ये, कारण की कालच पाहिलं आपण की इथल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री इथं आलेत आणि किती लोकांना त्रास झाला ते आपण पाहिलेलंच आहे. इथले बिचारे छोटे मोठे लोक, गरीब लोक हे बांगड्या घेऊन कुठं काही घेऊन बसलेले, त्यांचे सगळे दुकानं तोडून टाकली. पांडुरंग तिकडेच आहे, मुख्यमंत्र्याला ते दिसला नाही, तो त्यांचा भाग आहे. पण काल काय झालं इथं तुम्ही पाहिलेलंच आहे. त्यामुळे इथं व्हीआयपी लोकांनी जास्त यावं, त्यांच्या गाड्या इकडे याव्यात आणि वारकरी बिचारे पैदल यावेत, हे काही बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही त्या याच्यामध्ये राहुलजींना सांगितलं की नंतर तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात जा त्यावेळेस इथं दर्शनाला या. अजित पवार मला विना इथल्या कार्यकर्त्यांनी हातात दिलेला आहे, फेटा पण त्यांनीच बांधून दिलेला आहे. भावी मुख्यमंत्री त्यांची इच्छा आहे. आषाढीच्या महापुराचा योग असं आहे की मी विलासराव देशमुख साहेबांचा शिष्य आहे. ते सांगायचे की वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचं ते होईल. पण मला माझा महाराष्ट्र जो आज पेटतो आहे तो महाराष्ट्र मला शांत करायचा आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेबातल्या काळातला जो महाराष्ट्र आहे तो पुन्हा आम्हाला उभा करायचा आहे. आज महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे. राज्यातले उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवलेले आहे. गुजरातचा ड्रग मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात आणून आमच्या नवीन पिढीला बर्बाद केलं जाते. त्यामुळे मला चिंता ती आहे आणि म्हणून देवाच्या चरणी मी हेच प्रार्थना करतो, जे काही मिळेल त्याला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी, माझी लढाई जनतेसाठी राहिलेली आहे, माझी लढाई खुर्चीची राहिली नाही. आणि त्यामुळे मी या पवित्र भूमीवर आज पुन्हा तेच सांगतो की माझी लढाई खुर्चीची नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे आणि ती लढत राहील. अजित पवारांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. शिखर बँक असू दे, भुजबळ आज भेटलेत पवारांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना नको अशी
त्यांच्यात चर्चा तर आहे, काय वाटते? बघा आता भुजबळ साहेब, पवार साहेब हे मोठी लोक आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलणं बरोबर नाही. त्यामुळे त्या विषयापेक्षा आज महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्रातला तरुण, महाराष्ट्रात चाललेला वाद, ओबीसी मराठा, हे सगळे वाद आणि इथल्या लोकांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर, तुम्ही मलिदा सम्राट आहात, मी तुमच्यासारखा पैशांमध्ये विकून जाणार नाही, अशी टीका कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. जालना येथील राजकीय वातावरण तापले आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी थेट पद्धतीने अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गोरंट्याल म्हणाले, अर्जुन खोतकर, तुम्ही मलिदा सम्राट आहात, मी तुमच्यासारखा पैशांमध्ये विकून जाणार नाही. कैलास गोरंट्याल सध्या एकनाथ शिंदे गटाचे आहेत आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीशी संबंध आहे. त्यांनी खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले. मला नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही काय आहात ते बघा ना, असं कैलास गोरंट्याल म्हणाले. कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांना आव्हान दिले आहे की तुम्ही वेगळे व्हा ना, मग जा दुसऱ्या पार्टीमध्ये. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या जोरावर मुख्यमंत्री असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. गोरंट्याल पुढे म्हणाले, तुमची काही काम नाही, तुम्ही काही करतही नाही, तुम्ही इलेक्शन आल्यावरच दिसतात फक्त. तसंच त्यांनी खोतकर यांच्यावर 10 वर्षाच्या कार्यकाळाचे मूल्यांकन करण्याचे आव्हान दिले आहे. 10 वर्षात तुम्ही काय काम केलं ते दाखवा, असं कैलास गोरंट्याल म्हणाले. काम केलं आणखीन एक हायमॅक्स देणार, तुम्ही कुठं कोणतं काम केलं हे दाखवा. तुमच्या त्या 20 वर्षात तुम्ही 10 वर्ष आमदार असताना तुम्ही कोणतं काम केलं हे दाखवा ना. तुम्ही कोणतंही काम करत नाही, फक्त भपका. आणि ते इलेक्शन आला की तुम्ही दिसतात, इलेक्शन संपला की तुम्ही मुंबई शिफ्ट होतात, लोकांमध्ये मिसळत नाही, लोकांचं काम करत नाही, नाऱ्याला फोडतात, पण कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तुमच्याकडून. मला सांगा कोणतं काम केलं तुम्ही 20 वर्षात? त्यावर्षी 10 वर्ष तुम्ही आमदार होते, सांगा ना. आता काय केलं तर मुख्यमंत्री. अच्छा, मी तर माझ्या काँग्रेस पार्टीचा पक्षाचं काम केलं या लोकसभेमध्ये. तुम्ही कोणाचं काम केलं? तुम्ही दानवेच्या विरोधात काम केलं, तुम्ही कल्याण काळेचं काम केलं असं तुम्ही स्वतः म्हणतात. हा, आणि काय काय आमिष घेतले, काय काय मलिदा घेतले, तुम्ही दोन्ही पार्टीकडून मलिदा घेतले. पावसामुळे कल्याण कोचरे टेकडी परिसरात कोसळली दरड. गेल्या आठवड्याभरापासून कल्याण डोंबिवलीतील पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील नेतिवली टेकडी, कचोरे टेकडी तसेच वांधुली परिसरात राहणाऱ्या 140 नागरिकांना केडीएमसी प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज दुपारच्या सुमारास कचोरे टेकडीवरील दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत मातीसह भला मोठा दगड कोसळला, मात्र सुदैवाने हा दगड घरासमोर येऊन थांबला. दगड कोणता आहे तो? काय दगड खाली आलेला आहे. झाडाचं मुळांमुळे माती खाली आली आणि त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे. तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतोय. किती नोटीस दिल्या, किती घर आहेत तिथे? 140 लोकांना नेतिवली, कचोरी आणि वालधुनी अशा 3 ठिकाणावर 140 दिल्यात आपण नोटीस. इथले लोक का खाली करत? 60-70 कुटुंबीय या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 60-70 नाही, या ठिकाणी 20-25 कुटुंब असतील. त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय. ओबीसी आणि मराठा समाजातील तेढ कमी करण्यासाठी भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली असावं, असा तर्क उदय सामंत यांनी लावलाय. छगन भुजबळ यांच्यावर बोलताना ते म्हणाले, काल बारामतीत केलेल्या भाषणाच्या संदर्भात भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली असेल. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठी तेढ निर्माण झाली आहे. ती तेढ कमी करण्यासाठी भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली असावी. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठीच ही भेट असावी असं त्यांनी सांगितलं. तसंच आदित्य ठाकरेंवर बोलताना ते म्हणाले, आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौरा सुरू करणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली असेल. ते जर महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. शेवटी लोकशाहीतला एक भाग आहे, प्रत्येक पक्ष वाढावा यासाठी त्या पक्षाचा नेता फिरत असतो.
परंतु त्याचा किती आउटपुट विधानसभेमध्ये मिळेल हे मला माहीत नाही. छगन भुजबळ ज्या वेळेला शरद पवारांना भेटायला गेले तर त्यांना 1.5 तास वाट बघत बसावे लागले. मला याची खरंच काही कल्पना नाही. ह्या अशा गोष्टींवर माहिती घेऊन बोललं पाहिजे आणि या संदर्भातली भूमिका भुजबळ साहेब मांडतील ना, कारण भुजबळ साहेब पवार साहेबांना भेटायला गेलेले होते. त्याच्यामुळे त्या भेटीमध्ये काय झालं, भुजबळ साहेब किती वेळ बसले, बाहेर बसले, आत बसले, त्यांच्याबरोबर किती वेळ बोलले, भुजबळ साहेब चांगलं सांगू शकतात. मनोजजींच्या अनेक आंदोलनांमध्ये मी साक्षीदार आहे की त्यांनी सांगितलेल्या रास्त मागण्या या सरकारनं 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातली पहिली मागणी निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी दाखला द्यावा. त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षण सकल मराठा समाजाला दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे. तर मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही ओबीसीचं काही न कमी करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही आहे. याच्यामध्ये मनोजजीने देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आणि परवाचा प्रसंग मनोजजींना देखील माहिती आहे की ज्यावेळी मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक लावलेली होती, त्यावेळी विरोधी कोणी उपस्थित नव्हतं. अन्य अनेक नेते उपस्थित होते पण विरोधक कोण उपस्थित नव्हतं. याचा अर्थ फक्त विरोधकांना म्हणजे उभाठा असेल, NCP असेल शरद पवार साहेबांची आणि काँग्रेस असेल, यांना फक्त ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचे आहेत. भूमाफियांवर वचक बसावा म्हणून पोलीस विभागातर्फे एका अनोख्या शिबिराचे आयोजन. भूमाफियांवर वचक बसावा म्हणून नागपूर शहर पोलीस विभागातर्फे सोमवारी एका अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये पीडित प्लॉट धारकांचा सहभाग होता. नागपूर पोलिसांनी सकाळी 11 वाजल्यापासून तक्रारकर्ता प्लॉट धारकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाय डॉक्टर रवींद्र. मी छाया डोरलेकर, राहणार वृंदावन कॉलनी, काटोल रोड, नागपूर. मला या शिबिराबद्दल माहिती मिळाली 2 दिवसापूर्वी आणि आम्ही आमच्या तक्रारीसाठी या ठिकाणी आलो. हा जो उपक्रम आहे हा म्हणजे आतापर्यंत आम्ही जे या लोकांशी भेटलो तर त्याच्यावरनं असं वाटतं की हा उपक्रम फार चांगला आहे. मी CP साहेबांशी पण बोलली की आपण खरंच या भूमाफियांवर कारवाई करणार का, तर ते म्हणाले की आम्ही कारवाई करण्यासाठीच इथे तुम्हाला बोलावलेलं आहे आणि निश्चितच आम्ही कारवाई करू. जे आजपर्यंत कुणी केलं नाही ते आम्ही करणार आहोत. मग आमची काय तक्रार आहे, तर आम्ही ओम हाऊसिंग सोसायटीचे हे जे माझ्या आजूबाजूला लोक दिसतात आहे, हे ओम हाऊसिंग सोसायटी श्री शरद वसंतराव गुर्दे दाभ्याची खसरा क्रमांक 27/4/1 हा नवीन आणि जुना होता 27/4. याच्याशी या सोसायटीच्या द्वारे आम्ही छळलेलो, आमचा मानसिक छळ झालेले, आम्ही त्रस्त भूखंड धारक आहोत. त्या शरद गुर्देनी आमचा जो एक लेआउट टाकलेला होता तिथे दाभामध्ये, त्याचा प्लॉट एक म्हणजे माझी रजिस्ट्री 2013 मध्ये झाली, बरेच लोकांची रजिस्ट्री 2013 ते 19 पर्यंत झाली. पण त्यांनी आता काही दिवसापूर्वीपासून आम्ही विकलेले प्लॉटच तो परत दुसऱ्यांना विकतोय. प्लॉट नंबर 36 हा त्यांनी परत आता मागच्या महिन्यात 4 तारखेला विकला, 14 तारखेला विकला. एका व्यक्तीचा प्रवीण सुराव म्हणून आहे, त्यांचा प्लॉट त्यांनी 4 वेळा विकला. असंच तो तिथे 2 काही दलाल आहेत, त्या दलालांच्या मार्फत तो हे प्लॉट विकतो. आज आम्ही नाशिक शहरामध्ये 2 विषयांवर लोकांना आवाहन केलं होतं की जर तुमचे काही विषय असतील जे तुम्ही ॲप्लिकेशन दिलेले किंवा एखादा केस तुमचे ॲप्लिकेशनवर किंवा मुद्द्यांवर दाखल असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती हवे असेल आणि किंवा जे काय चाललेलं इन्व्हेस्टिगेशन वगैरेमध्ये किंवा इतर काही गोष्टी असतील जे तुमचे काही डिस्प्यूट असतील, काही असे लोक असतात जे लँड ग्रॅबर्स असतात किंवा इतर अशी गोष्टी असतील. आणि दुसरा जो मुद्दा होता तो सावकारीचे संदर्भात होता की काही आमच्याकडे लोक येतात की साहेब आम्ही काही पैसे लोनवर घेतले होते आणि त्याच्यानंतर आम्ही फेटाळलेला पण आहेत, परंतु अजूनही ते लोक आम्हाला त्रास देत आहे. आणि हे असे विषयांवर काही आम्ही पाहिलेलं आहे की काही लोक आत्महत्यापर्यंत पोहोचतात किंवा स्वतःला संपवून टाकतात. मग हे जे मुद्दे आहे आज
आमच्याकडे जवळपास 200-250 लोक आले होते आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारची तक्रार होती. ते तक्रार आमचे पोलीस निरीक्षक होते पोलीस कमिशनरेटमध्ये, ते त्यांनी ऐकून घेतली आणि नोंद घेतलेली आणि त्याच्याबद्दल आम्ही कारवाईही केलेली आहे. तसेच त्याच वेळेस DCP आमचे संबंधित 5 जूनचे होते, तसेच ॲडिशनल CP आणि आम्ही स्वतः होतो तिथे. हे जे आहे ते आम्ही असं करतोय की लोकांना न्याय मिळावे, लवकर मिळावे आणि जर त्यांची काही तक्रार असतील तर ते त्याच्या समाधान त्यांना मिळालं पाहिजे. छगन भुजबळ आणि शरद पवार ते दोघेही पोचलेले नेते आहेत, त्यामुळे ते काय बोलतात हे जगाला सांगत नाहीत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हा मोठेपणा आहे. भुजबळ यांनी काल टीका केली, मात्र शरद पवार रुसून बसले नाहीत. एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट देऊन त्यांना प्रवेश दिला आहे. त्यांच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते सांगता येणार नाही. ते दोघेही पोचलेले नेते आहेत, त्यामुळे ते काय बोलतात हे जगाला कळणार नाही. पण मला याचा आनंद आहे. महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणात भुजबळांनी आणि शरद पवारांनी संस्कृती टिकून ठेवली आहे. रुसून फुगून काही होत नाही. आपण काही एकमेकांचे वैरी नाहीत. आपला वैचारिक मतभेद असतो, पण ते शरद पवारांची तब्येत कशी आहे हे विचारायला गेले असतील तर ही चांगली गोष्ट आहे. असं चुकीचं बोलू नका. चौपाटीचं काम व्यवस्थित सुरू झालेलं आहे. काम करायला थोडा उशीर लागतो, तो सगळीकडेच लागतो, पण ज्या क्षेत्राकडे ग्रामीण म्हणून बघितलं जायचं आणि जिथे कधी विकासच झाला नव्हता तो कसा होतोय हे दाखवण्याचं असते. हे उत्तम उदाहरण आहे आणि ह्याच्यामध्ये IAS ऑफिसर्सचा जो महत्त्वाचा सहभाग आहे. अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला. या प्लॉटमध्ये जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं. ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं, मला दाखवलं. आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाडांचा प्रस्ताव आहे, त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाहीत. आणि ते म्हणजे ते मला कानात घेऊन सांगायचं म्हणा, जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव आला पास केला. राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं, ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत. आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन खात्याकडनं निधीच नको आहे. मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळवून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं. बघूया आता काय होतंय. म्हणा स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या. विकास कामावर कुठेतरी आळा बसेल त्यामुळे कशाला निधी न दिल्यामुळे. अरे माझा विकास कामं माझी विकास कामं झाली आहेत. आता निधीवर निधी 100 कोटी रुपये आणणार. खर्च कुठे करणार? थोडं कामाचं 100% कुठल्याच शहरातली होत नाही. तर मुंबई शहरामध्ये कामच करावी लागली नसती. आता मुंबई शहराचा निधी हा वापरतायत ना, सरकार वापरतंय ना. सगळ्या FDs होत आहेत त्या मोडून काम करतंय ना. मग त्या निधी तो कोणाचा निधी आहे? अहो शहरी भागात सरकार पैसा देत नसतं. 15-2 ही योजना असते ग्रामीण रस्त्यांसाठी, ती ग्रामविकास मंत्र्यांकडे असते. तुम्ही जा आता गिरीश महाजनांच्या बंगल्यावर 100 आमदार सापडतील 15-2 वर सह्या घेण्यासाठी. हे ज्यांना विधानसभा कळत नाही, विधानसभेत मंत्रालयाचं अर्थनियोजन कळत नाही, ते बोलतात यांनी किती आणला. अहो महानगरपालिकेचा प्रस्ताव या रस्त्यांचे पास झाले ते कोणाच्या सहीवर झाले? जितेंद्र आव्हाडांनी मागणी केल्याप्रमाणे आणि प्रस्ताव तसा गेला आहे महापालिकेत. म्हणजे पार हा कोण म्हणजे तो तिथला पहिला टप्पा जो विसर्जन घाट येतो तो तिथपासनं ते भारत गिअरपर्यंत हा सगळा रस्ता हा माझ्या प्रस्तावावर झाला आहे. 90 फीट रोड म्हणजे तो नवीन रस्ता तो माझ्या प्रस्तावावर झाला आहे. माझं मी करत नाही, पण आगीन सगळ्यांनी मिळून जे काम केलं आहे ते दिसतंय. श्री लाटाला सुरुवात झाली मला त्यासाठी आता ऐसा है. ये जनता बहुत होशियार है, बहुत होशियार है, बहुत होशियार है जनता. ऐसा 50 करोड़ रुपया लाके कि मैं काम कर रहा हूँ तो पब्लिक पागल नहीं है. टेंडर निकलेगा, टेंडर फूटेगा, फिर बरसातें जाएंगी, फिर हरियाली आएंगी, फिर पंछी आएंगे, फिर पंछी
अंडे डालेंगे, फिर बड़े होंगे, फिर जाएंगे। ये तो चलते ही रहता है, मौसम है सर। राज्यातली चुनाव का मौसम आ गया है, समझ लेना। सर, राज्यातली मोठी बातमी आहे की छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली। कालपर्यंत जे छगन भुजबळ होते तो आमच्यावरती राग आहे, समाजावरती राग काढू नका असं देखील, आणि कोणाचा ते फोन आला म्हणून बहिष्कार टाकण्यात आला असं देखील या मीटिंगला काल टीका केली आणि आज भेट घेतली. आज भेट घेतली, 15 मिनिटाची भेट झाली. तिला येऊ द्या रे, तिला त्यामुळे शालेकरी पुरीला येऊ. आज ते भेटायला गेलेले आहेत आणि त्यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा या विषयावर देखील चर्चा केली आहे. काय प्रतिक्रिया द्याल? असं आहे की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे. भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाहीत. एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला, एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघे काय चर्चा केली असेल मला माहीत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाही. हे दोघं पक्के पोचलेले नेते. त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले, तुम्हाला काही माहीत नाही ते काय बोलले. त्यांचं म्हणणं आहे की एकत्र येऊन बैठक करावी. पहिली गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायचं नाही, हे गेल्या 2 वर्षाचं धोरण आहे. मला आठवतं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा ते जे विद्यापीठाचं नामकरण झालं तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन बसून निर्णय झाला आणि तो अंमलात आणला. जेव्हा एवढा मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला होता तेव्हाच तुम्ही विचार करायला पाहिजे होता की सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणूया आणि याच्यावर तोडगा काढायला गेला. तुम्ही क्रेडिट गेम खेळायला गेले. एक ओबीसीशी बोलतोय, एक मराठा समाजाशी बोलतोय. तुम्ही काय जाऊन बोलताय मला कळलं तर पाहिजे. मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे तर मला तुम्ही तर सांगा तुम्ही काय बोलून आले, त्याच्याशिवाय आम्ही कसे जाणार. आणि मग निष्कारण शरद पवारांनी फोन केला असेल, ते कशाला फोन करतील, त्याला काही दुसरी कामं नाहीत. आणि आम्हाला काय राजकारण समजत नाही. आम्हाला पण झाले तर 35 वर्ष साहेबांबरोबर. आम्हाला समजतं ना की तुम्ही आम्हाला ट्रॅपमध्ये पकडण्यासाठी आणलं होतं. दुर्दैवाने तुम्हाला 2 समाज घटकांना लढवता लढवता तुम्ही स्वतःच ट्रॅपमध्ये अडकले आहात. राज्यसभेला काय घडलं, लोकसभेला काय घडलं हे बघण्यापेक्षा आता विधानसभेत कसं आघाडीवर येऊ यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट अजित पवारबद्दल बोलताना म्हणाले, अजित पवारांना टार्गेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. अजित पवारांविषयी वावडे उठवले जातात. आम्ही अशा लोकांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे महायुतीला फारसा फरक पडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच शरद पवारबद्दल बोलताना ते म्हणाले, पवारांनी कोणाला भेटावं कोणाला भेटू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मागील आरक्षण बैठकीला शरद पवार उपस्थित होते. तसंच आरक्षणावर बोलताना म्हणाले, कुणबी नोंदणी होत्या त्या कुणी काढल्या नाहीत. दरवेळी मराठा समाजावर बोट ठेवायची गरज नसते. तसंच शिंदेंवर ते म्हणाले, कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो हे सांगायला कोणीही ज्योतिषाची गरज नाही. अनुभवातून सगळं शिकता येतं. शिंदे पण अनुभवातून बरंच शिकले आहेत. त्यांनी भांडणं आपसामध्ये होता कामा नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. राहिला मागण्याचा प्रश्न, त्या मागण्यासाठी सरकार अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने, मग जरांगे पाटलांची मागणी मराठा आरक्षणच्या संदर्भात असो, ओबीसी समाजाची मागणी त्यांच्या आरक्षण टिकवण्यासंदर्भात असो, यासाठी सरकार हे कायमस्वरूपी ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. अधिवेशनाच्या काळात सुद्धा सरकारने या संदर्भात बैठक बोलवली होती आणि या बैठकीला विरोधी पक्षाचे काही नेते जे आवश्यक होते, ज्यांनी यायला पाहिजे होतं आणि चर्चा घडायला पाहिजे होती, ती घडल्या गेली नाही. ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. म्हणून एखादी पाऊल पुढे जाऊन आज भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटलेत. पवार साहेबांनी सुद्धा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणून सांगितलेत. मला वाटतं हे एक पॉझिटिव्ह सिग्नल या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. एक आपण हा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार त्या लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आहे ज्या लोकांना या आरक्षणापासून वंचित राहिलं होतं. म्हणून आज जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवरायाची शपथ घेऊन हे जे काही कुणबी नोंदी काढल्यात ज्या होत्या पण त्याला काढायचा कोणी प्रयत्न केला नाही. आणि दरवेळेला या मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं जे काही काम केलं. परवा जर तुम्ही पाहिलं असेल, जरांगे साहेबांनी संभाजीनगरमध्ये जाहीरपणे सांगितलं की ज्या नोंदी मिळाल्या जवळपास 46-47 लाख
त्यामुळं 1.5 कोटी मराठा समाजाला कुणबींची सर्टिफिकेट मिळालेत ही त्यांनी मान्य केलेली. ही उपलब्धी सरकारने केलेली आहे. यापूर्वी कोणीही ते केलं नव्हतं, कोणी ती हिंमत केली नव्हती. म्हणून आता ज्या काही मागण्या आहेत, ओबीसींच्या मागण्या असतील, मराठा समाजाच्या मागण्या असतील, या मागण्या संदर्भामध्ये सरकार जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो, पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही. सर्वांना बोलून, सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल, त्यांचं स्वागत करेल, रेड कार्पेट टाकून स्वागत करेल आणि त्यांच्याशी चर्चासुद्धा करेल. चर्चेतून प्रश्न सुटतात या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. म्हणून आता आज भुजबळ साहेबांचा जे काही राजकीय काही घडामोडी घडतील किंवा काय होतील यावर आता त्यांनी सुद्धा स्वतःच पडदा टाकलेला आहे आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो. मुख्यमंत्री साहेब आज पंढरपुरामध्ये आहेत. निश्चित या सगळ्या माहिती त्यांच्याकडे गेलेली आहे आणि 1-2 दिवसामध्ये या संदर्भात बैठकीचं जर त्यांनी पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर निश्चित 2 दिवसामध्ये बैठकसुद्धा या संदर्भात होईल. स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला ठाकरेंचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यावेळी उपस्थित असणार आहेत. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला विरोध करणारे शंकराचार्य यांना उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी समर्थन दिले होते. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची भेट भुजबळांनी घेतली तर काही चुकीचं नाही असं दादा भुसे म्हणाले. दादा भुसे म्हणाले, मुख्यमंत्री यांनी आरक्षण संदर्भात गोलमाल भूमिका घेतली नाही, स्पष्ट भूमिका मांडली आहे. गोरगरिबांना आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री काम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही काम झाले. मागील सरकारच्या काळात आरक्षण कोर्टात टिकले नाही. मी त्यावेळी सरकारमध्ये होतो. ही वस्तुस्थिती आहे, पण त्या सरकारच्या काळात टिकले नाही. 10% आरक्षण मराठा समाजाला देण्यात आले आहे. विधिमंडळामध्ये एकमताने निर्णय झाला तरीही काही लोक 10% आरक्षण मिळू नये यासाठी कोर्टात गेले आहेत, मात्र ते स्थगिती मिळाली नाही. सध्या सुरू असलेल्या नोकर भरतीवर आरक्षण लागू आहे. आता ही नोकरी भरतीमध्ये आरक्षणाचा विचार होतो आहे याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कळतो. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची भेट घेतली तर चुकीचं नाही. आपण जर बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी खोट्या गोष्टींचा एक नॅरेटिव्ह सेट करून घटना बदलली जाईल, संविधान बदलून टाकतील अशा पद्धतीने खोट्या अफवा पसरवल्या. त्याच पद्धतीने काही लोकांना तुमचं आरक्षण काढून घेतलं जाईल, तुम्हाला सवलतींचा जो लाभ मिळतो तो मिळणार नाही. त्याच्यासोबतच काही समाजाला कदाचित तुम्हाला भारतात राहायला मिळणार नाही अशा पद्धतीच्या खोट्या अफवा त्या ठिकाणी पसरवल्या गेल्या. दुर्दैवाने आम्ही ते खोडून काढू शकलो नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून याचा एक गठ्ठा मतदानाचा फायदा महाविकास आघाडीला त्या ठिकाणी झाला. आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं, आता धुळे लोकसभा मतदारसंघात 3400 मताने त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. आणि म्हणून जनता जनार्दनाला पण हे कळून चुकलेलं आहे की बाबा आपल्याकडून ही चूक झाली, खोट्या गोष्टींना आपण त्या ठिकाणी बळी पडलेलो आहोत. आणि आताच्या घडीला ज्या योजना आपल्या सरकारने घोषित केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी पण येणाऱ्या महिन्याच्या पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, प्रत्येक पात्र कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा विषय असेल,
युवकांना अप्रेंटिसशिप देण्याचा, मानधनाचा 10,000 रुपयापर्यंतचा विषय असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेचा विषय असेल आणि आरोग्याच्याही संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भामध्ये, पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ज्या काही क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने केलेले आहेत त्याचा निश्चितपणे सकारात्मक रिझल्ट त्या ठिकाणी आता आपल्याला दिसून येतो आहे. ताळोजा कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरा यंत्राचे उद्घाटन. नवी मुंबईतील ताळोजा मध्यवर्ती कारागृहात अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरा यंत्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. कारागृहातील बॅरेक्समध्ये दाखल बंद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 451 सीसीटीव्ही कॅमेरे प्राप्त झाले असून त्यापैकी 331 सीसीटीव्ही कॅमेरे व यंत्रणा आज कार्यान्वित करण्यात आले आहे. सीसीटीव्ही यंत्रणा AI जोडल्याने असल्याने संशयास्पद हालचाली झाल्यास त्याची माहिती कारागृहात प्रशासनाला मिळणार असल्याने ताळोजा कारागृह आता अत्याधुनिक झाले असल्याची प्रतिक्रिया अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. बाईट अमिताभ. ते आपल्याला दोन गोष्टी असतात, एक सिक्युरिटी असतात आणि दुसरे काही एलिगेशन असतात. तर आपण गेले 1 वर्षापासून प्रत्येक ठिकाणी CCTV लावण्याच्या प्रयत्नात होतो. त्याच्यापैकी एक मोठा आणि महत्त्वाचा तलोजा होता. तर आज 451 CCTV कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. एकदम उत्कृष्ट दर्जाच्या CCTV कॅमेरा आहेत. मी पाहिला असेल, क्वालिटी HD आहेत आणि त्याच्यामुळे काय असणार आहे की सिक्युरिटीला ते त्याच्या एक ॲडिशनल ते फीचर येणार आहेत. कोणाला काय करताना तर सगळ्याला कळेल आणि त्याच्यामध्ये AI इनेबल्ड आहे. काय घटना घडली की आणि समजा आपला माणूस ते मॉनिटर करत नसेल तरीसुद्धा आपण जे काही फीड केलं त्याप्रमाणे आपल्याला नंतर क्लिपिंग देता येईल आणि याच्यामुळे एलिगेशनचे बाब पण कमी होणार आहेत. आधी आपले लोकांवर प्रिझनर्स कंप्लेंट करायचे, आपले लोक प्रिझनर्सवर कंप्लेंट करायचे. आता तुमचे स्टेटमेंट, माझ्या स्टेटमेंटचे ऐवजी CCTVमध्ये सगळे गोष्टी कवर होतील आणि सिक्युरिटी आणि हे एलिगेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आणि ट्रान्सपरन्सी आपण जे म्हणतो ना, सर्व गोष्टी एक ट्रान्सपरन्सीचा भाग असतात. तर त्याच्यामुळे ते हे आता सोयी पाडणार आहे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन. कोणती कंप्लेंट ते चौकशी करतायत, त्याच्यामध्ये सध्या काही त्याचं दिसून येत नाही, पण काही तर त्याला तर पाहू. दूध हंडी फोडत कोतुळ येथे दूध उत्पादक आक्रमक. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दूध आंदोलनाचा आजचा 10वा दिवस असून आज शेतकऱ्यांनी कोतुळ बाजारपेठ बंद केली आहे. दूध हंडी ही आंदोलकांनी फोडत दुधाला 40 रुपये हमीभावाची मागणी केली आहे. यावेळी शेकडो आंदोलक रस्त्यावर देखील उतरले आहेत. बाईट विनोद देशमुख, दूध आंदोलक. गेले 10 दिवस झालेत कोतुळ या ठिकाणी या चौकामध्ये दूध दराचं आंदोलन सुरू झालंय. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे सर्वच जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, दूध असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, आदी सर्वच प्रश्नांबाबत शासनाने वेळोवेळी अन्यायकारक भूमिका घेतलेली आहे. खरं तर या भूमिकेच्या विरोधात हे आंदोलन आहे. कोणत्याही पक्षाला विरोध किंवा समर्थन असा विषय अजिबात नाही. सर्वच शेतकरी या ठिकाणी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे, शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झालाय. शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे. दुधाला या फरपी आणि रेव्हन्यू शेअरिंगचं धोरण लागू करून दुधाला 40 रुपये हमीभाव दिला पाहिजे. प्रामुख्याने आमची मागणी आहे. याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून बसलोय. गेल्या 3-4 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये दुग्ध विकास मंत्री यांनी काही शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी, त्याचबरोबर राज्यातले सर्व सहकारी आणि दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु त्या बैठकीमध्ये अतिशय निराशाजनक चित्र दिसलं. त्या बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधी बोलत असताना त्यांचा आवाज दडपण्याचं काम झालं. त्यांना बोलू दिलं गेलं नाही आणि जे सहकारी खासगी दूध संघाचे
मालक किंवा कर्मचारी होते त्यांचाच त्या गोष्टीवर त्या बैठकीवर ताबा होता असं एकंदरीत चित्र होतं। आम्ही त्या बैठकीतून पूर्णपणे निराश होऊन पुन्हा या ठिकाणी आलो आणि आंदोलनाला बसलो। या आंदोलनाच्या निमित्तानं शासनाला मी सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, जोपर्यंत तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार नाहीत, दुधाला 40 रुपये हमीभाव देणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही। आंदोलनाची ठिणगी या ठिकाणी पेटली आहे, या ठिणगीचा भडका उडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो। हिम्मत असेल तर कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी अशी टीका सुरेश म्हात्रे यांनी केली आहे। सुरेश म्हात्रे हे रेल्वे स्टेशन समस्यांवर बोलताना म्हणाले, मोठ्या समस्या तर सोडा, छोट्या छोट्या समस्या देखील रेल्वे प्रशासन वर्षानुवर्ष सोडवू शकले नाहीत। स्टेशन परिसरातील स्काय वॉकर फेरीवाल्यांकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन होते, हा प्रकार देखील थांबला नाही। आम्ही 3 वेळा विनंती करू, 4थ्या वेळी ज्या पदावर अधिकारी आहेत त्या पदावरून त्यांनी निघून जावे। रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली, स्टेशनच्या समस्या नाही, आज ह्या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली। खूप म्हणजे खूपच समस्या, प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत, जे आमच्या बांधव आहेत, त्यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेली अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात, परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही, प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही। छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल, व्हीलचेअरचा विषय असेल, वेटिंग रूमचा विषय असेल, अनेक असे छोटे छोटे विषय आहेत। बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे, परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडले आहेत। इथं जो वॉशरूम बनला, महानगरपालिकेने वॉशरूम बनवला, लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं। हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने, रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे। रेल्वे प्रशासन काम करेल, महानगरपालिका कारवाई करेल, महानगरपालिका काम करेल, रेल्वे प्रशासन कारवाई करेल, तर यात तुमचं आमचं सगळ्या सर्वसामान्यांचं नुकसान होतं। सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबियांची काँग्रेस राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी घेतली भेट। शिळफाटा मंदिरातील 3 पुजाऱ्यांनी केलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबियांची काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांनी भेट घेत सांत्वन केले आहे। सदर घटना अतिशय दुर्दैवी असून याला पूर्णतः सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया अलका लांबा यांनी दिली आहे। सोबतच संपूर्ण काँग्रेस पक्ष या प्रकरणी रस्त्यावर उतरून विधानसभेला घेराव अथवा मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्यांना या प्रकरणी जाब विचारत तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील अलका लांबा यांनी दिला है। देखिए, अगर आप बात करेंगे तो ये सच्चाई है आज देश की कि महिलाओं के प्रति अपराध में बढ़ोतरी हो रही है। घरेलू हिंसा की बात करें, सामूहिक बलात्कारों की बात कहें, हत्या की बात करें, ये सब में बढ़ोतरी हुई है। आज दुख और दुर्भाग्य है कि आज मैं राज्य कार्यकारिणी की बैठक के लिए केरला से सीधा मुंबई आई और आते ही पता लगा कि नई मुंबई में जो है यहाँ पर अक्षिता नाम की एक 30 साल की महिला जिसका 3 साल का बेटा भी है, वो 6 तारीख को घर से लापता होती है। चाचा ने बताया है, बहन ने बताया है कि 6 तारीख को ही 2 बजे थाने में जाकर लापता की हमने रिपोर्ट लिखवा दी थी। 6, 7, 8 3 दिन तक महिला को नहीं खोज पाए कि वो महिला क्यों, कहाँ, किस हालात में है। अगर वो पहले खोज ली गई होती तो शायद वो हमारे बीच में सही सलामत और ज़िंदा होती, लेकिन खोजबीन में कहीं ना कहीं लापरवाही बरती गई। 4 दिन तक महाराष्ट्र के इन्हीं इलाकों में वो थी और उनके मोबाइल भी थे, अंतिम लोकेशन भी पता की जा सकती थी, लेकिन सब में मुझे लगता है लापरवाही की गई कि
माजी खासदार संभाजीराजे यांची पत्रकार परिषद संपन्न. विशाळगड पायथ्याला घडलेल्या घटनेवर माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की या घटनेचे समर्थन ते करत नाहीत, परंतु हे का घडलं हे तपासणे आवश्यक आहे. तिथे अतिक्रमण सरकारने आणि दोन्ही बाजूच्या लोकांनी केलं आहे आणि प्रशासनानेही ब्रिज आणि ग्रामपंचायत बांधून ते अतिक्रमण चालू ठेवले. त्यांनी सरकारला आणि प्रशासनाला अतिक्रमण काढण्यासाठी 1.5 वर्ष का लागले असा सवाल केला आहे. अनेक घरांमध्ये माहिती होती, त्या ठिकाणी देखील हल्ले झाले. हीच का फक्त अशा पद्धतीने मला त्याची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही. पदाधिकारी आले होते त्या पद्धतीचा 100% त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती, त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीने प्रोपोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळच आम्ही काढली का आणि आम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचं कोणी प्रयत्न करू नये. एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे. दबावाला प्रशासन बळी पडलं आणि त्याच्यामुळे 100% मी परवा सुद्धा बोललोय. मला सांगा या 1.5 वर्षात ते जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं, त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी प्रेशर टाकलेलंच आहे. पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकच करायला पाहिजे. धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं. अतिक्रमण काढायला सुरुवात झाली, मग का बंद झालं? ते कोणी बंद करायला लावलं? परत मी सांगतो, 158 हे अतिक्रमण सिद्ध आहेत, दोन्हीकडचे सिद्ध आहेत. मग त्यामध्ये 6 आणि 13 नुसते कोर्टात गेले, बाकीची मोकळीच आहेत ना. म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे आदेश दिलेत. आता मला खरं सांगू, मी प्रामाणिकपणाने आज पण गटकोट किल्ल्यांचं काम करायला लागले, प्रामाणिकपणाने. आणि काम करत असताना मला जर एवढे अडथळे येत असतील, मी सोडून टाकतोय गटकोट किल्ल्याचं काम. नको बाबा, कुणी सांगितलं? अहो, एक पुढारी, एक नेता या गटकोट किल्ल्याची पुढे बोलत नाही. सगळे नुसतं मतं मिळवण्यासाठी सगळे खेळ चालू असतात. 350 हा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी, 350 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी म्हटले ते आम्ही 450 कोटी रुपये देऊ. काय दिले किल्ल्यांना? काय दिलेत? मी बोलायला लागलं सर्व बोलू शकतोय. एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना, इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल आणि सगळ्यांना नको असेल तर मला सांगा, मी थांबतो. मला नाही करायचं. बस झालं मला, तर मला त्रास व्हायला लागलाय. बस झाला. तर रायगडचं महिन्यातले 4-4 दिवस मी त्या गडकोट किल्ल्यांसाठी रायगडसाठी द्यायचं, तिकडे माझ्यावर आरोप करायचे. एक कमिशन खाऊन देत नाही कोणाला तिथं. मी मला बोलायला लावू नका. त्रासून गेलो मी आता. विशाळगड का? मला काय याच्यात राजकीय स्वार्थ मिळवायचा होता? प्रामाणिकपणाने गडकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं ज्या किल्ल्यांनी त्यांना आश्रय दिले त्याच्यावर बोलणार तुम्ही? त्याच्यावर कोण बोलत? तुम्ही पत्रकार मला सुद्धा असे प्रश्न विचारतात. सॉरी, म्हणजे तुम्हाला मी ब्लेम करत नाही. अहो, विचारा ना हे प्रश्न. तुम्ही पालकमंत्र्यांना काय विचारत नाही? हे प्रश्न त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही? ठोसेघर धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी वाढली. हुल्लडबाज आणि रील्स करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर. पावसाळा सुरू झाल्यानंतर ठोसेघर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. त्यामुळे धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र हुल्लडबाजी करणारे आणि रील्स बनवून आपला जीव धोक्यात घालणारे पर्यटक पोलिसांच्या करड्या नजरेखाली आहेत. माझं नाव शंकरराव गोविंद चव्हाण, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. 3-4 दिवसानंतर आता भरपूर पाऊस सुरू झालेला आहे. धबधबा
पूर्ण सोडून व्हायला लागलेला आहे आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही सुद्धा फार दक्षता घेतलेली आहे. शासनाची सुद्धा आम्हाला मदत मिळत आहे. पोलीस यंत्रणा कडक शिस्त ठेवलेली आहे. समितीच्या काही स्वयंसेवकांनी चांगल्या व्यवस्था ठेवलेल्या आहे. कुणी जे अनुचित हुल्लडबाजी करू नये म्हणून प्रशासनासुद्धा कडक लक्ष ठेवलेलं आहे. असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता सर्वांनी काळजीपूर्वक दक्षता घेतलेली आहे. आजपासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर. धुळ्यात जोरदार निदर्शने. महसूल विभागात 40% पदं रिक्त आहेत. लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावं यासह आदी मागण्यांसाठी धुळे महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. धुळे शहरातील जेल रोड येथे सर्व महसूल कर्मचारी बेमुदत आंदोलन करीत आहेत. महसूल कर्मचारी संघटनेने वेळोवेळी राज्य शासनाला निवेदने देऊन महसूल विभागातील रिक्त पदे भरावेत. लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावं. पदोन्नती, पदाचे नामांतरण, वैद्यकीय बिले आदी मागण्यांकडे लक्ष वेधले होते. आजपासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे अनेक शासकीय कामही ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, कोतवाल संघटना सहभागी होत असल्याने महसूल यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता आहे. बाईट सुरेश पाईकराव, अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना.